तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला त्यांच्या तळ हातावरती झेलून धरतील. शब्द आहेत स्तोत्र संहिता स्तोत्र 91 मधले. ख्रिस्ताठाईमाच्या प्रिय बंधू भगिनींनो, समुद्रामध्ये प्रचंड असं वादळ सुटलेलं आहे अशी बातमी कोळीवाड्यामध्ये पसरली आणि सगळीकडे सैरावैरा लोक धावत सुटली. एकमेकांना बातमी सांगू लागली, चिंता व्यक्त करू लागली. बेचैन आणि अस्वस्थ झालेली ती सगळी जनता काही जण देवळामध्ये धावत गेले. त्या दिवशी देवळामध्ये कॅरिस्मॅटिक शिबिर चालू होतं. तेथील लोकांना कल्पना देण्यात आली की समुद्रामध्ये मोठं वादळ सुटलेलं आहे, आपल्या बऱ्याचशा बोटी समुद्रामध्ये गेलेल्या आहेत आणि म्हणूनच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रार्थना करायला सुरुवात झाली. त्या समुद्रामध्ये त्याच वेळेला कोणती घटना घडत होती हे 8 दिवसानंतर एका तरुणाने दिलेल्या साक्षीद्वारे समजलं. त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली की हेलकावे घेत असलेली एक बोट अशा प्रकारे हिंदकळत होती की त्याच्यातील एक माणूस हवेमध्ये उडवला गेला. आता तो जेव्हा खाली पडेल त्यावेळेला कदाचित त्याला जखमा होतील किंवा समुद्रामध्ये पडला तर कदाचित तो मरून जाईल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. परंतु परमेश्वराच्या कृपेने मागून येणारी दुसरी बोट त्या बोटीमध्ये अगदी अलगदपणे तो विसावला. 8 दिवसानंतर कॅरिस्मॅटिक प्रार्थनेमध्ये येऊन त्याने आपला संपूर्ण अनुभव कथन केला. परमेश्वराच्या संरक्षणाचं हे छोटंसं जितं जागतं असं प्रतीक की कशा प्रकारे परमेश्वर क्षणोक्षणी पावलोपावली माणसाचं संरक्षण करत असतो. आज आपण बेंतिनीची राणी पवित्र मरिया हिच्या जीवनावरती चिंतन करत आहोत. ते कसलं प्रतीक आहे की परमेश्वर आपलं संरक्षण करत असतो. आज मानवी जीवनाला केवढे मोठे धोके निर्माण झालेले आहेत. माणूस सातत्याने जणू काही धोकादायक अवस्थेमध्ये हिंदकळत असतो. त्याच्या जीवनामध्ये जणू काही धोक्याचा वारा सुटलेला आहे, वादळ सुटलेला आहे की तो जन्मण्यापूर्वी गर्भपाताचा धोका, त्या अगोदर कितीतरी चाचण्या होतात, कितीतरी औषधं होतात. बाळ व्यवस्थित आहे का, की ते मतिमंद आहे का, किंवा ते दिव्यांग आहे का, सगळ्या प्रकारची चौकशी केली जाते. आणि मग मनामध्ये कदाचित विचार होण्याची शक्यता असते की व्यवस्थितपणे नसेल तर काढून टाकायचं. मानवी जीवाला असलेला हा धोका आहे. माणूस जन्मल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा त्याच्या जीवनातले धोके सुरू होतात. आजाराचा धोका, खाण्यापिण्यामध्ये विषबाधेचा धोका, प्रवासामध्ये अपघाताचा धोका, आजूबाजूला असलेला हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती, संसर्गजन्य रोग ह्यांची सातत्याने वाटणारी भीती, परीक्षेमध्ये किंवा कामधंद्यामध्ये असलेला अपयशाचा धोका, नात्यामध्ये गैरसमजाचा आणि संशयाचा धोका आणि विशेष करून आध्यात्मिक जीवनामध्ये सैतानी शक्तीचा धोका की माणूस आध्यात्मिक जीवन जगायला सुरुवात करतो, सैतान जणू काही टपलेलाच असतो, अशा माणसाला त्रास द्यायचा. द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषद ह्यांची काही महत्त्वाची परिपत्रकं आहेत. त्याच्यामध्ये लुमेन जेन्सियुम नावाचे एक परिपत्रक आहे, ख्रिस्त सभा जगाचा प्रकाश, आणि गाउदियम एट स्पेस नावाचं दुसरं एक परिपत्रक आहे की ह्या जगातील आशा आकांक्षा, चिंता विवंचना ह्या ख्रिस्त सभेच्या देखील आशा आकांक्षा आणि चिंता विवंचना आहेत, कारण ही आधुनिक जगातील ख्रिस्त सभा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोणता धोका समजून सांगण्यात आलेला आहे की माणसाच्या जीवनाला असलेला एक धोका म्हणजे नास्तिकवाद, की आध्यात्मिक जीवन माणसाने जगायला सुरुवात केलेली आहे. माणूस देवळामध्ये येतो, माणूस वेदी सेवा करतो, माणूस फर्स्ट होली कम्युनियन स्वीकारतो, दृढीकरण स्वीकारतो, लग्न देखील देवळामध्ये लावतो, सगळं काही व्यवस्थितपणे त्याचं चालू असतं आणि कुठेतरी माशी शिंकते. नास्तिकवादाचे विचार त्याच्या मनामध्ये थैमान घालतात आणि हळूच तो देवळापासून दूर जातो. नास्तिकवादाचा धोका माणसाच्या जीवनात सतत घोंघावत असतो आणि ह्या परिपत्रकांमध्ये नास्तिकवादाचे 9 प्रकार सांगण्यात आलेले आहेत की सरळ देवाला नाकारायचं, देव अस्तित्वात नाही किंवा देव आहे किंवा नाही ह्याच्याविषयीची शंका घ्यायची,
किंवा देव जर जगामध्ये असेल तर मग जगामध्ये एवढं दुःख का, अशा प्रकारचा प्रश्न विचारायचा. की परमेश्वरापेक्षा तंत्रज्ञान विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, त्याचा अवलंब करायचा. परमेश्वरापेक्षा पैशावरती जास्त विश्वास ठेवायचा. परमेश्वर प्रत्यक्ष अवतरणार नाही, आपणच काहीतरी केलं पाहिजे म्हणून समाजसेवेचा मार्ग स्वीकारायचा आणि सगळं श्रेय स्वतः लाटत राहायचं. परमेश्वराचा गौरव वगैरे काही करायची गरज नाही, अशी भूमिका माणसाच्या मनामध्ये येण्याची शक्यता असते. मी माझ्या इच्छाशक्तीच्या बळावरती सगळं करू शकतो, मी खूप काबाड कष्ट करू शकतो आणि पाहिजे ते मिळवू शकतो, मी माझ्या बुद्धीच्या पातळीवरती अकलेचे तारे तोडू शकतो, माझं जीवन सुंदर करू शकतो. अशा प्रकारच्या नास्तिकवादाचा धोका माणसाच्या जीवनामध्ये एखाद्या टांगत्या तलवारीप्रमाणे टांगत असतो. म्हणून माणसाने डोळ्यात तेल घालून सावधगिरीचा पावित्र्य घ्यायचा असतो की माझ्या जीवनामध्ये असे कोणकोणत्या प्रकारचे धोके आहेत. परमेश्वराच्या नजरेमध्ये मानवी जीवन एवढं मौल्यवान आहे की त्यासाठी त्यांनी 4 गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत. पहिली गोष्ट त्याने केलेली आहे आणि ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्यांनी एक रक्षक दूत दिलेला आहे. तो रक्षक दूत आपणा सर्वांचं रक्षण करत असतो, सातत्याने आपल्याला सोबत करत असतो, आपल्या कानामध्ये जणू काही कुजबुजत असतो, आपला तो सतत सोबती असतो. रक्षक दूताचा सण 2 ऑक्टोबर ह्या दिवशी आपण साजरा केला. पोप महोदयांचा देखील रक्षक दूत असतो आणि ख्रिस्त सभा असं मानते संत मायकल महादूत हा पोप महोदयांचा रक्षक दूत आहे. मध्ययुगीन काळामध्ये साक्रामेंताच्या पेटीवरती हल्ले होऊ लागले. साक्रामेंताची पेटी उघडण्यात आली, त्यातील कम्युनियन जमिनीवरती फेकण्यात आलं, त्याची विटंबना करण्यात आली, अवमान करण्यात आला. त्या वेळेपासून साक्रामेंताची पेटी कडी कुलपामध्ये बंद करण्याची परंपरा सुरू झाली आणि साक्रामेंताच्या पेटीचा देखील रक्षक दूत संत मायकल असतो अशा प्रकारे जाहीर करण्यात आलं. म्हणजे रक्षक दूताची गरज परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी आपणा सर्वांसाठी व्यक्त करत आहे. कोणत्याही माणसाने असं सांगता कामा नये मला रक्षक दूताची गरज नाही, मी सगळं स्वतः मॅनेज करेन. आणि मग अशी एक वेळ असते की ज्यावेळेला आपल्याला काहीच मॅनेज करता येत नाही, तो रक्षक दूत आपलं रक्षण करू शकतो. त्यानंतर आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट परमेश्वराने केलेली आहे, येशूचं अतिमौल्यवान रक्त. अशा प्रकारे ख्रिस्त सभेमध्ये एक परंपरा आहे की सकाळी उठल्यानंतर डोक्याच्या केसापासून पायांच्या नखापर्यंत येशूचं अतिमौल्यवान रक्त शिंपडायचं. जणू काही त्या संपूर्ण शरीराला त्याचं कवच किंवा वेस्टर्न अशा प्रकारे गुंफायचं की जेणेकरून ह्या शरीरावरती, ह्या संपूर्ण जीवनावरती सैतानी हल्ला होऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा महिमा कितीतरी गाण्यांमधून आपल्याला सांगण्यात आलेला आहे की कसं ते पापाच्या खाचेतून आपल्याला वाचवतं किंवा सैतानी वाऱ्यातून आपल्याला सोडवतं. अशा प्रकारचं ते प्रभू येशू ख्रिस्ताचं अतिमौल्यवान रक्त आपल्या संरक्षणासाठी देण्यात आलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट देण्यात आलेली आहे देवाची शस्त्रसामग्री धारण करण्याची सूचना. संत पौलाने एफिसीकरास लिहिलेल्या पत्रात अध्याय 6 वचन 10 ते 18 मध्ये 6 गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत की ही देवाची शस्त्रसामग्री कशासाठी धारण करायची. आपण जे युद्ध लढत आहोत ते एक आध्यात्मिक युद्ध आहे. आपलं युद्ध हे हाडामांसाच्या लोकांबरोबर नाही, हे आपण ह्या अगोदर ऐकलेलंच आहे. म्हणून आपलं युद्ध आहे नरकाच्या शक्तीविरुद्ध, सैतानाविरुद्ध, काळोखाच्या अधिपतीविरुद्ध, आकाशातील दुरात्म्याबरोबर असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हे युद्ध लढायचं असेल तर 6 प्रकारची शस्त्रसामग्री धारण करायची. पहिली गोष्ट आहे तारणाचं शिरस्त्राण, नीतिमत्वाचं उरस्त्राण, सत्याचा कमरबंध, विश्वासाची ढाल, आत्म्याची तरवार आणि शांतीची सुवार्ता असलेली सिद्धता. 6 गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. तारणाचं शिरस्त्राण, शिरस्त्राण म्हणजे डोक्याभोवती बांधायचं ते शिरस्त्राण की एखादा हल्ला डोक्यावरती झाला तर माणसाचा प्राण धोक्यामध्ये येण्याची शक्यता असते. अलीकडे आपण हेल्मेटचा वापर करतो, ते शिरस्त्राण आहे धोक्यापासून संरक्षण करण्याकरिता.
बिल्डिंगचं बांधकाम चालू असताना देखील इंजिनियर डोक्यावरती अशा प्रकारचं शिरस्त्राण घालतात. सैनिक देखील युद्धामध्ये जात असताना डोक्यावरती शिरस्त्राण घालत असतात, कारण तिथे इजा झाली तर माणसाला मृत्यू येण्याची शक्यता असते. हे तारणाचं शिरस्त्राण आपण धारण करायचं म्हणजे नक्की काय? आपण खरोखर आपलं तारण झालेलं आहे किंवा नाही ते सतत तपासायचं. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांना कोणीतरी तो प्रश्न विचारला की तुमचं तारण झालेलं आहे ह्याची तुम्हाला गॅरंटी आहे का? आणि पोप महोदयाने सांगितलं, मी सतत 2 गोष्टी चेक करत असतो. पहिली गोष्ट मोह, दुसरी गोष्ट दुःख. की माझ्या जीवनामध्ये जेव्हा मोहाचे प्रसंग येतात तेव्हा मी जर त्याला सहज बळी पडत असेल तर माझं तारण झालेलं नाही. माझ्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग येतात, अशा वेळेला मी परमेश्वराला सोडून जात असेल, त्याला शिव्या शाप आणि दोषारोप करत असेल तर माझं तारण झालेलं नाही. म्हणून तारणाचं शिरस्त्राण धारण करायचं म्हणजे मोहावर आणि दुःखावरती विजय मिळवण्यासाठी अंतर्यामी बलसंपन्न व्हायचं. नीतिमत्वाचं उरस्त्राण, नीतिमत्व, नैतिकता, नैतिक जीवन माणूस जर जगत राहिला तर त्याचं एक वेगळं सामर्थ्य प्राप्त होत असतं सैतानाला खडसावण्याचं. अरे सैताना माझ्यापासून दूर हो, असं येशू त्याला म्हणू शकला यहुदियाच्या वाळवंटात आणि पेत्राच्या समोर. एक नैतिक सामर्थ्य असतं, एक नैतिक धैर्य असतं, ते नीतिमत्वाचं उरस्त्राण. उर म्हणजे छाती, हे देखील अतिशय नाजूक असा प्रांत आहे, भाग आहे. त्या ठिकाणी एखादा बाण घुसला तर माणसाला मृत्यू येण्याची शक्यता असते, म्हणून नीतिमत्वाचं उरस्त्राण. त्यानंतर आहे विश्वासाची ढाल. की विश्वासाची ढाल कशासाठी? त्या शत्रूचे सगळे जळते बाण विझवता यावेत ह्यासाठी ती विश्वासाची ढाल आपण हातात घ्यायची. की आपला विश्वास एवढा प्रचंड ताकदीचा असला पाहिजे की त्या सैतानाने कितीही प्रयत्न करोत, कितीही त्रास देवोत, कितीही आपला छळ हो, कितीही आपली निराशा होईल किंवा आपल्याला नाराजीपणा येईल, अशी वक्तव्य आपल्या कानावरती येऊ, कोणी आपल्याला कितीही डिस्करेज किंवा निरुत्साही करो, कितीही आपल्या नावाची बदनामी करो, शेंडी तुटोपैकी पारंबी तुटो, आपण आपल्या प्रभूला सोडायचंच नाही. अशा प्रकारची ती विश्वासाची ढाल हाती घ्यायची आणि सरळ उभं राहायचं. सैतान आपल्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आहे आत्म्याची तरवार असलेलं परमेश्वराचं वचन. ही आत्म्याची तरवार कशी आहे ते इब्री लोकासपत्र अध्याय 4 वचन 12 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की ही दुधारी तरवार सक्रिय आणि सजीव, आत्मा आणि मेंदू ह्यांना भेदून जाणारं आणि माणसाच्या मनातील हेतू आणि विचार ह्यांचं परीक्षण करणारं असं परमेश्वराचं वचन. ते परमेश्वराचं वचन सतत आपल्या मुखामध्ये, आपल्या हातामध्ये एखाद्या तरवारीसारखं असणं गरजेचं आहे. सैतान जेव्हा हल्ला करील तेव्हा त्याच्यावर त्याची खांडोळी करण्याची ताकद बायबलच्या शब्दामध्ये असते. यहुदियाच्या वाळवंटामध्ये प्रभूला देखील 3 मोह झाले. सैतान त्याच्या पाठीस लागलेला. अशा वेळेला त्याने हातामध्ये देवाच्या वचनाची तरवार घेतली आणि त्या सैतानाची त्या ठिकाणी खांडोळी केलेली आहे. स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर बायबलचा शब्द आपल्या विचारामध्ये, आपल्या ओठांमध्ये, आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर सत्याचा कमरबंध. ते सैनिक कमरबंध कशासाठी घालायचे? कारण अंगरखा घालून ते युद्धावरती निघून जायचे. त्यावेळेला अंगरखा घालण्याची पद्धत होती. आता आपण शर्टपॅन्टचा विचार करत असतो, परंतु अंगरखा घातल्यानंतर तो पायघोळ झगा, त्याला माणूस अडखळून पडण्याची शक्यता, म्हणून त्याला कमरबंध. मग व्यवस्थितपणे माणूस धावत पळत सुटू शकतो. अगदी त्याप्रमाणे जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर सत्याच्या मार्गाने चालणं गरजेचं आहे. तो सत्याचा कमरबंध. आणि शांतीच्या सुवार्तेने असलेली सिद्धता पायी चढवायची. ह्याचा अर्थ काय? सदैव शांतीचाच विचार करायचा. आपल्या शेजारात कशी शांती पसरवता येईल, आपल्या घरात कशी शांती पसरवता येईल, आपल्या ह्या जगात कशी शांती पसरविता येईल त्याचा प्रयत्न करायचा. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना प्रेषित कार्यावरती पाठवलं आणि काय सांगितलं? ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल त्या घरात असे म्हणा, तुम्हास शांती असो.
जर तिथे शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याला प्राप्त होईल, नसला तर ती तुमच्याकडे परत येईल. पवित्र मिस्सा बलीमध्ये आपण एकमेकांना शांती देत असतो. आपण शांतीप्रिय नसू तर ती शांती आपल्याला मिळणार नाही. जी व्यक्ती आपल्याला ती शांती देते ती शांती त्या व्यक्तीकडे परत. म्हणजे आपण किती शांतीप्रिय असणं गरजेचं आहे ते प्रभूने त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझ्या मुखातले शब्द, माझ्या मनामधले विचार, माझ्या हातातली सगळी कृती शांतीप्रिय आहे किंवा नाही ते मी तपासणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला माणूस स्वतःलाच अशा प्रकारे धोक्यामध्ये ढकलून देत असतो. परमेश्वराने जणू काही सैतान नावाचा सिंह पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलेला आहे. नेमका त्या पिंजऱ्यामध्येच माणूस हात घालतो आणि मग स्वतःला जखमी आणि रक्तबंबाळ करत असतो. म्हणून हे देवाची शस्त्रसामग्री आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त पवित्र मरियेने आपलं रक्षण करण्याचं अभिवचन दिलेलं आहे. त्याचं प्रतीक असलेली बेंतीन. आज आपण ह्या बेंतिनीवरती विचार करत आहोत. ह्या मिसाच्या शेवटी बेंतिनीला आशीर्वाद दिला जाणार आहे. त्या बेंतिनी आपणा सर्वांना वाटण्यात येणार आहेत. हे सर्व कशासाठी आहे की 13 जुलै 1251 साली इंग्लंडमधील ॲलिसफोर्ड ह्या ठिकाणी सायमन स्टॉक नावाच्या अगदी तपस्वी आणि पवित्र धर्मगुरूंना पवित्र मरीचं दर्शन झालं आणि पवित्र मरीने त्यांना एक बेंतीन दिली. ती बेंतीन देत असताना पवित्र मरीने त्यांना एक अभिवचन दिलं की ही बेंतीन वापरणाऱ्या व्यक्तीच्या तारणाची हमी मी स्वतः घेत आहे. अशा व्यक्तीचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. विचार करा, पवित्र मरियेने दिलेलं ते अभिवचन सायमन स्टॉक ह्या तपस्वी धर्मगुरूंनी सिरियसली किंवा गांभीर्याने घेतलं आणि मग 2 प्रकारच्या बेंतिनी तयार करण्यात आल्या. एक बेंतीन होती मठवासियांसाठी, व्रतस्थ धर्मगुरू आणि सिस्टर भगिनींसाठी. कशा प्रकारची ती बेंतीन होती? समोर असलेला एवढं मोठं वस्त्राचा मोठा पडदा जणू काही आणि मागे पाठीमागे देखील असलेला एक मोठा लांब सडक अशा प्रकारचा पडदा. ती मोठी लांब सडक अशी बेंतीन व्रतस्थानी मठवासियांनी धारण करायची. अशा प्रकारचा प्रघात सुरू झाला आणि मग सर्वसामान्य भाविकांसाठी दोरी असलेली आणि पुढे आणि मागे छोटे छोटे कापडाचे तुकडे असून त्याच्यावरती पवित्र मरिया, कार्मेल माता किंवा पवित्र मरीचं निष्कलंक हृदय, दुसऱ्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्ताचं अतिपवित्र हृदय, अशा प्रकारची चित्र असलेले ती कापडाचे तुकडे. तशा प्रकारची बेंतीन तयार करण्यात आली आणि आज गेली 800 वर्षे ही बेंतीन एवढ्या सगळ्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. ह्या बेंतिनीमध्ये नक्की काय दडलेलं आहे? 3 प्रकारचं अभिवचन दडलेलं आहे. पहिलं अभिवचन आहे तारणाची शाश्वती, की माणसाने एकदा ही बेंतीन धारण केली की त्याचं तारण होणार हे निश्चित आहे. कसं होणार आहे? काही जादू होणार आहे का? नाही. बेंतीन ही मूक प्रार्थना आहे. रोजरी ही मौखिक प्रार्थना आहे. म्हणजे रोजरी करण्यासाठी आपल्याला शब्द उच्चारावे लागतात. ह्या ठिकाणी शब्द नाही आहेत, कृती करावी लागते. श्रद्धेने ती बेंतीन स्वीकारायची, ती बेंतीन आपल्या गळ्यामध्ये घालायची. म्हणजे पवित्र मरियेच्या संरक्षणावरचा विश्वास व्यक्त करायचा. त्यावेळेला पवित्र मरियेने सायमन स्टॉक ह्यांना एक छोटीशी प्रार्थना शिकवली. ती प्रार्थना आत्ता तुम्ही माझ्या मागे म्हणायची आहे. हे पवित्र मरिये, मी तुझी भक्ती करतो, मी तुझ्यावर भरोसा ठेवतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, माझं संरक्षण कर. अगदी छोटीशी अशी प्रार्थना आहे, पण ही प्रार्थना करीत ती बेंतीन आपल्या गळ्यामध्ये घालायची. जणू काही आपण पवित्र मरियेला संपूर्ण आपलं जीवनाचं समर्पण केलेलं आहे. कॉन्सेक्रेशन टू द इमॅक्युलेट हार्ट ऑफ मेरी, अशा प्रकारची ती अवस्था असते. म्हणजे आपण पवित्र मरियेच्या जणू काही अंमलाखाली जीवन जगायला सुरुवात करत असतो. तारणाची निश्चिती आपल्याला देण्यात आलेली आहे. दुसरं अभिवचन आहे नरकाग्नीपासून बचाव. जी व्यक्ती ही बेंतीन धारण करील त्या व्यक्तीला नरकाच्या अग्नीला सामोरं जावं लागणार नाही. एवढी पॉवरफुल शाश्वती खुद्द पवित्र मरियेने दिलेली आहे.
पवित्र मरीने सायमन स्टॉक ह्यांना तिसरं महत्त्वाचं अभिवचन दिलं की ही बेंतीन वापरणारी व्यक्ती जर शुद्धीस्थानात गेलीच तर तिच्या शिक्षेमध्ये कपात करण्यात येईल. म्हणजे शिक्षेची जो काही कालावधी असेल तो कालावधी कमी करण्यात येईल, कारण बेंतीन वापरून ह्या व्यक्तीने स्वतःचं शुद्धीकरण करून घेतलेलं असतं. अशा प्रकारे ही खरी मरिया भक्ती, तिच्यामध्ये वेनरेशन आहे, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आणि त्याच्यामध्ये प्रेम आहे किंवा लव्ह आहे. अशा प्रकारची मरिया भक्ती त्या बेंतीने भोवती आहे. आणि म्हणूनच विशेष करून मोहाच्या प्रसंगी ह्या बेंतिनीचा आपण आधार घेणं गरजेचं आहे. माणसाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की आध्यात्मिकदृष्ट्या माणूस असुरक्षित बनलेला असतो. कितीतरी दिवस सुंदर जीवन जगलेला असतो, एक मोहाचा क्षण पण अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता. त्या वेळेलाच माणसाने डोळ्यात तेल घालून माऊलीच्या संरक्षणाचा धावा करायचा असतो. म्हणून मदर तेरेसा काय म्हणतात बघा, ओ मदर ऑफ जीसस बी माय मदर. मदर तेरेसा सांगतात, जेव्हा मला छोटे मोठे मोह व्हायचे, कोणत्या प्रकारचे मोह, लिजॉली नावाचे त्यांचे आध्यात्मिक सल्लागार होते. कम बी माय लाईट नावाचं 800 पानाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये मदर तेरेसांचे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत. ते अनुभव सांगत असताना ते सांगतात, मदर तेरेसांच्या मोहाचा प्रकार काय होता, एकदम साधा सोपा, की कधी कधी खूप प्रार्थना करावीशी वाटायची, कधी कधी खूप सेवा करायला वाटायची. त्यावेळेला मग तिला स्वतःला आवर्त घ्यावं लागायचं, कारण आता सेवा भरपूर झालेली आहे, मला प्रार्थना केली पाहिजे, आता मी प्रार्थना भरपूर केलेली आहे, सेवा केली पाहिजे. अशा वेळेला मदर तेरेसा म्हणायच्या, ओ मदर ऑफ जीसस बी माय मदर. म्हणजे हे येशूच्या आई, आता तू माझी आई बन, अशा प्रकारे माझं संरक्षण कर. ही प्रार्थना मदर तेरेसा करायच्या. संत थॉमस अक्वायनस ह्याने त्यासाठी दुसरा एक मंत्र दिलेला आहे, ग्रेस इज बिल्ट ऑन नेचर. म्हणजे कृपा जी असते ते माणसाच्या जीवनामध्ये कशी कार्यरत असते, माणसाच्या स्वभावावरती अवलंबून असतं. माझा जसा स्वभाव आहे तशी परमेश्वराची कृपा माझ्या जीवनामध्ये कार्यरत असणार. ह्या 10 दिवसामध्ये कृपा ह्या ठिकाणी भरभरून वाहणार आहे, पण सगळ्यांवरती सारखाच परिणाम त्याचा होणार नाही. आपला जसा स्वभाव असेल त्यानुसार आपल्याला त्याचा परिणाम जाणवणार आहे. म्हणून माणसाने आपला स्वभाव चेक करणं, तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण कृपेच्या अवस्थेत जीवन जगत असतो की पापाच्या अवस्थेमध्ये असतो तपासून पाहायचं. आपण शुद्धतेचं जीवन जगत असतो की अशुद्ध असं जीवन जगत असतो तपासून पाहायचा. डोक्यात येणारे विचार, डोळ्यामध्ये असलेली दृष्टी, ओठातून बाहेर पडणारे शब्द, हृदयामध्ये असलेल्या भावना, हातापायाने केलेली कृत्ये, संपूर्ण जीवनामध्ये शुद्धता कुठे आहे माणसाने तपासून पाहायचं असतं. आणि पवित्र मरीचे जे सद्गुण आहेत त्या सद्गुणांचं अनुकरण करायचं. तिची ती नम्रता, तिचा तो आज्ञाधारकपणा, तिची ती सेवाभावी वृत्ती, तिची इतरांच्या मदतीला धावून जाण्याची तयारी, अशा प्रकारे क्षमाशीलता वगैरे पवित्र मरीचे सद्गुण आत्मसात करायचे. तेव्हा ह्या बेंतिनीचा प्रभाव आपल्या जीवनात दिसून आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आज आपण स्वतःला 3 प्रश्न विचारणार आहोत. पहिला प्रश्न आहे, माझ्या जीवनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे धोके आहेत. स्वॉट ॲनालिसिस नावाचा एक प्रकार आहे, SWOT म्हणजे S म्हणजे स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हटल्यानंतर बलस्थानं, प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगलं भरपूर दडलेलं आहे, ते आपलं बलस्थान झालं. W म्हणजे विकनेसेस, आपल्यामध्ये देखील दुर्बलता आहे. O म्हटल्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज, आपल्याला देखील कार्य करण्यासाठी आणि आध्यात्मिकदृष्ट्या विकास करण्यासाठी संधी आहे. आणि T म्हटल्यानंतर थ्रेट्स म्हणजे धोके. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये धोके असतात. आपल्याला कोणता धोका आहे तपासून पाहायचं. आज मानवी जीवनाला एक मोठा धोका निर्माण झालेला आहे, आपल्या हातातील मोबाईल. सहज विचार करा किती वेळ त्या मोबाईल भोवती जातो. 1 तास, 2 तास, 3 तास. एका ठिकाणी मी सहज हे विचारत होतो आणि मानं अशी अजून हलत होती, म्हणजे अजून त्यापेक्षा जास्त. म्हणजे किती 4 ते 5 तास माणूस मोबाईलमध्ये वेळ घालवतो. आणि काय मिळतं माणसाला? हा धोका माणसाने ओळखला पाहिजे.
त्याच्यावरती आपलं पुरेसं नियंत्रण असणं गरजेचं आहे, नाहीतर तेच आपलं नियंत्रण करण्याची दाट शक्यता आहे. माझ्या जीवनाला कोणते धोके आहेत तपासून पाहायचं आहे. बेंतिनीला किंवा ईश्वरी संरक्षणाला माझ्या जीवनात कुठे स्थान आहे. पोप जॉन पॉल दुसरे मरणासन्न अवस्थेमध्ये होते. काय मागितलं त्यांनी शेवटी? माझी बेंतीन कुठे आहे. आणि कोणती बेंतीन? फर्स्ट होली कम्युनियनला देण्यात आलेली बेंतीन. एवढी वर्षे त्यांनी जपून ठेवलेली ती बेंतीन त्यांनी मागितली आणि सांगितलं मला त्या बेंतिनीचं चुंबन घ्यायचं आहे आणि मग माझा शेवटचा श्वास मला घ्यायचा आहे. एवढं प्रचंड असं समर्पित जीवन माणूस जेव्हा जगतो तेव्हा संतपदाला पोहोचत असतो. ह्याची जिवंत साक्ष संत जॉन पॉल दुसरे. म्हणून माझ्या फर्स्ट होली कम्युनियनला मिळालेली बेंतीन कुठे आहे? कदाचित ती तुटून फुटून फाटून गेली असेल, परंतु दरवर्षी 16 जुलै ह्या दिवशी कार्मेल मातेचा सण साजरा करत असताना ख्रिस्तसभा बेंतीन पुरवत असते, बेंतिनीला आशीर्वाद देत असते. आपण त्याद्वारे आपल्या जीवनाचं नूतनीकरण दरवर्षी करू शकतो. पण त्या बेंतिनीशी काय नातं आहे ते तपासणं गरजेचं आहे. आणि शेवटचा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे की जशी माऊली माझं रक्षण करते तसं मी इतरांच्या रक्षणासाठी कितपत धडपडत असतो, कितपत प्रयत्नशील असते. असा प्रयत्न जेव्हा आपण करत असतो तेव्हा साक्षात परमेश्वराचे दूत आपलं रक्षण करत असतात. आपल्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते अलगद आपल्या हातावरती झेलून धरत असतात. तो अनुभव फातिमा मातेच्या मध्यस्थीने आपणा सर्वांना यावा म्हणून ह्या मिस्सामध्ये एकमेकांसाठी प्रार्थना करूया.